डिटेल्समध्ये मी काही रेसिपी शेअर करणार नाही आहे, कारण फारसा असा तेवढा रिस्पॉन्सच नसतो. व्ह्यूज वगैरे भरपूर जातात, सबस्क्रायबर पण वाढतात, पण मला कळत नाही की लोकांना व्हिडिओ आवडतात की नाही. असो, मला तर कंटेंट टाकायलाच हवे, नाहीतर माझं पूर्ण चॅनल डेडच होईल. असो, एक किस्सा सांगते दुधी भोपळ्याचा. घरात 2 हफ्त्यापासनं दुधी भोपळा होता, तर त्याचं करावं काहीतरी करावं म्हणून म्हणून असं 2 हफ्ते गेले आणि फायनली डिसाईड केलं की आपण अर्धा भोपळा भाजी करूया आणि अर्ध्या भोपळ्याचा आपण हलवा करूयात. तर बघा किती नुकसान झालेलं माझं. मला माहीतच नव्हतं, आयडियाच नव्हती की शेंगदाण्याचं आपण जेव्हा भाजी करतो ना, तर त्याच्यावरती झाकण ठेवलं की ते उतू जातं. सिरियसली मला आयडियाच नव्हती. नंतर ते सगळं ओतू गेल्यानंतर मम्मीला विचारलं, "मम्मी हे असं कसं झालं गं, हे ओतू गेलं?" तर मम्मी बोलली, "हो, शेंगदाण्याचं तसंच होतं" म्हटलेली. तर त्यासाठी आपल्याला झाकण आहे ना, एक उकळा येऊन दिला का तेव्हा ठेवावं लागतं. मग ते तेव्हा नंतर उतू नाही जात. तर हे अशी छानपैकी माझी भोपळ्याची भाजी, रस्सा भाजी तयार झालेली होती आणि एक साईडला तुम्ही कुकरमध्ये बघितलं असाल, तर त्याच्यामध्ये मी हलव्यासाठी भोपळा हा शिजवत होते. आता भोपळा मी त्याचे किस न करता डायरेक्टली चॉप करून कुकरमध्ये शिजवायला टाकलं होतं आणि फारसा सिंपल असा हलवा मी बनवला होता. जास्त काही नव्हतं त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल ना, की कशी बनवली ही रस्सा भाजी, तर कमेंटमध्ये सांगाल तर मिळून जाईल.